उठावटी अभिमान जाय ऐसे स्थळपून या पंढरीसी घडे कळा पाजर उकडी नेत्री अश्रूची धारा कुठे रोमांच शरीरा या पंढरीसी घडे कळा पाजर उकडी तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला या पंढरीसी घडे कळा पाजर रोकडे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम हरी चरणा संसारिया हरी चरणा संसारिया हरी चरणा संसारिया जय गोपाला लेख भेटविसा वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमुक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगी हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहासं दशत्कुण्डलाक्रान्तदण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद विश्वानंदवल्लभं नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारणा हितवगुणा बसो निमाजिया रसना हरिगुणा वर्ण विशरण शरण एकनाथा एकनाथा शरण नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती पंढरीची घडी फळा पाजर रोकडे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्रीमान जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरी क्षेत्राचं विशेषत्व प्रतिपादन करतात सांगतायत विठ्ठल 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 अल्पसा परिहार देणं अगत्याचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी
कार्तिकी वारीचा महोत्सव बाबाच्या कृपेनं बाबाच्या हस्ते चालू आहे आणि बाबाच्या आज्ञेनं मला ही सेवा मिळालेली आहे आणि बाबाच्या सानिध्यामध्ये सेवा चालू आहे. आता एवढा असा चौरस भाग याच्याकडे पाहायचंच नाही, कारण तिकडे पाहिलं आपलं कीर्तन विसरून जायचं. विठाला विठाला अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगामध्ये तुकाराम महाराज पंढरी क्षेत्राचं विशेषत्व सांगतात. भगवंताने सृष्टी उत्पन्न केली, ब्रह्माच्या एका अंशाला माया उपाधी लागली आणि ईश्वर निर्माण झाला. त्या ईश्वराला एकट्याला काय झालं? कर्म आहे ना, म्हणून एकली निकंठीची म्हणून या येणी केले निर्माण चौदाई भुवनी गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी पाचही महाभूते भौतिकी भिन्ने भिन्ने हो. पंचमहाभूत उत्पन्न केले, माया उपाधी लागली, ईश्वर झाला. पंचमहाभूत त्यांचं पंचीकरण झालं आणि भगवंताने काय केलं? त्याच्यापासून सृष्टी उत्पन्न केली आणि सृष्टी उत्पन्न केल्याच्या नंतर भगवंताने त्याच्यामध्ये जीव उत्पन्न केले. भगवंताने 84 लाख प्रकारचे जीव काय केले? उत्पन्न केले. त्यामध्ये 21 लाख उद्भिज आहेत, 21 लाख स्वेदज आहेत, 21 लाख अंडज आहेत आणि 21 लाख जारज आहेत. विठाला विठाला भगवंताने सृष्टी उत्पन्न केली, सृष्टीमध्ये जीव उत्पन्न केला, पण जीवाला विकाराच्या बेडीमध्ये बांधलं. जीवाला काय केलं? विकाराच्या बेडीमध्ये बांधलं. जीव उत्पन्न केला, पण जीवाच्या ठिकाणी दोषही उत्पन्न केले. पण भगवान तर एवढा कृपाळू आहे, जीवाच्या ठिकाणी दोष उत्पन्न केले, पण ते दोष घालवण्याकरता अनंत उपायही करून ठेवले. विठाला विठाला जारज असू, अंडज असू, स्वेदज असू, उद्भिज असू, उभयचर असू, जलचर असू किंवा भूचर असू, कोणताही जीव घ्या, पशु घ्या, पक्षी घ्या, कीट घ्या, झाड घ्या, सगळ्याच्या ठिकाणी दोष आहे. सगळ्याच्या ठिकाणी काय आहे? दोष आहे. त्यामध्ये जीवाच्या ठिकाणी, माणसाच्या ठिकाणी काय आहे? माणसाच्या ठिकाणी सुद्धा दोष आहे. दोषाचं वास्तव्य आहे. दोषाचं माणूस काय आहे? माणसाचं शरीर हे दोषाचं भांडारच आहे. विठाला 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 आपल्या शरीराला 3.5 कोटी केस असतात. किती? 3.5 कोटी केस असतात. त्या 3.5 कोटी रोम छिद्रामध्ये, त्या रोम कूपामध्ये 3.5 कोटी दोष लपलेले असतात. किती? त्यांचं वास्तव्य कुठं असतं? शरीराच्या रोमाच्या छिद्रामध्ये. कुणाचं वास्तव्य असतं? दोषाचं वास्तव्य असतं. आणि या पृथ्वीवरती देवाने 3.5 कोटी दोषाकरता 3.5 कोटी काय केलेले? निर्माण तीर्थ निर्माण केले. ते दोष जाण्याकरता 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ हे नुसते तीर्थच नाही निर्माण केले, तर भगवंताने क्षेत्रही निर्माण केले. क्षेत्रानेही आपण दोष घालू शकतो. आपण अनुष्ठानाच्या द्वारे सुद्धा दोषाला घालू शकतो. आपण नाम जपाच्या द्वारे दोषाला घालू शकतो. संतांच्या स्पर्शाने दोषाला घालू शकतो. म्हणजे दोष घालवण्याकरता भगवंताने अनंत उपाय करून ठेवलेले. विठाला 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 यामध्ये सगळ्यात प्रबळ असे दोष कोणते असतील? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे काय आहेत? प्रबल दोष आहेत. प्रबल हे काय? प्रबल दोष आहे. पण या दोषाचा राजा कोणी असेल तर त्याला अहंकार म्हणतात. विठाला विठाला सगळ्याचं मूळ काय आहे? अहंकार आहे. अहंकार हा दोष नुसता माणसाने हे विशेष, याच्यात विशेष नाही, पशु पक्षात सुद्धा अहंकार आहे. याचे यावत जेवढे जीव निर्माण केलेले आहेत, झाड असू द्या, पक्षी असू द्या, पशु असू द्या, मानव असू द्या, सगळ्यामध्ये अहंकार आहे. मूळ अहंकार, देहाचा अहंकार हा सगळ्यातच असतो. सगळ्याच्या ठिकाणी देहाचा अहंकार आहे. देहाहून भिन्न जे अहंकार आहे, त्या अहंकाराचे आपल्याला अनेक प्रकार पाडता येतील. कुणाला संपत्तीचा अहंकार असतो, कुणाला शक्तीचा अहंकार असतो, कुणाला कलेचा अहंकार असतो, कुणाला विद्वत्तेचा अहंकार असतो,
कुणाला रूपाचा अहंकार असतो. असे अहंकाराचे मूल अहंकार देहाचा अहंकार जर सोडला तर अनेक प्रकार पाडता येतात. विठ्ठल विठ्ठल पशु पक्ष्याच्या ठिकाणी जर पाहिलं, हरणाचा कळप जर आपण पाहिला तर त्यामध्ये दोन मुख्य काय असतात, काळवीट असतात. काळवीट या दोन मुख्य काळवीट असतात. ते सगळ्या ग्रुपचं काय करत असतात, पालन पोषण करणे, त्यांचा सांभाळ करणे, त्यांचा दुसऱ्या आक्रमण कोणत्या दुसऱ्या कळपाने जर त्यांच्यावर आक्रमण केला तर त्यांचा जीव वाचवणे, हा त्यांच्यामध्ये काय असतं. ते दोन काळीट मुख्य असतात, ते राजे असतात. दोन काळीटाचे जर भांडण लागले, त्यामध्ये ज्या काळीटाच्या ठिकाणी शक्ती असते त्याच्या अंगामध्ये मुसमुशी असते. ज्याच्या अंगामध्ये शक्ती असते त्याच्या अंगामध्ये मुसमुशी असते. तो जो दुर्बल काळीट आहे त्या काळीटाला मारण्याचा काय करतो, तो प्रयत्न करतो. म्हणजे त्याला कशाचा अहंकार आहे, शक्तीचा अहंकार आहे. विठाला विठाला विठाला. शेतकऱ्याच्या दावणीला दोन बैल आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात दोन बैल असतात. त्या बैलामध्ये एक बैल भारीच असतो आणि एक बैल थोडा कमी असतो. जो बैल जरा जास्त जाड असतो तो दुर्बल बैलाला काय करतो, त्याच्या पुढचा चारा आधी खातो, त्याच्या शक्तीने त्याला काय करतो, माग ढकलतो. हा शक्तीचा अहंकार आहे. विठाला विठाला विठाला. ठिकाणी अहंकार आहे. पक्षाचंही तसंच आहे. पक्षाचेही कळप असतात, थवे असतात. त्या थव्यामध्ये सुद्धा मुख्य पक्षी असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा भांडण चालतात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी सुद्धा शक्तीचा अहंकार आहे. विठाला विठाला विठाला. अशा प्रकारे पक्षाच्या ठिकाणी, पशुच्या ठिकाणी, इतर जे मानव सोडता जीव आहे त्यांच्या ठिकाणी अहंकार आहे आणि मानवाच्या ठिकाणी सुद्धा अहंकार आहे. पण मानवाच्या ठिकाणच्या अहंकारामध्ये आणि दुसऱ्या जीवाच्या ठिकाणच्या अहंकारामध्ये खूप मोठा फरक आहे. विठाला विठाला विठाला. त्यात फरक हा आहे की पशु पक्षाच्या ठिकाणी जो अहंकार असतो त्या अहंकाराचं प्राबल्य मानवाच्या अहंकारापेक्षा थोडं कमी असतं. कारण पशु पक्षाच्या ठिकाणी ज्ञानाची व्याप्ती काय असते, कमी असते आणि मनुष्याच्या ठिकाणी ज्ञानाची व्याप्ती कशी असते, जास्त असते. आणि माऊलीनं सांगितलेलं आहे, नवल अहंकाराची पोटी विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोमे कंठी नाना संकटे नाचवे. विठाला विठाला विठाला. अहंकार आहे, ज्याच्या ठिकाणी ज्ञान जास्त आहे त्याच्या ठिकाणी अहंकार जास्तच आहे, याच्यामध्ये शंकाच नाही. ज्याच्या ठिकाणी ज्ञान जास्त आहे तो जर संतांच्या कृपापात्र असेल, संतांच्या जर सानिध्यामध्ये असेल तर तो ज्ञान कमूनही निरहंकारी राहू शकतो. पण संतांचं सानिध्य जर नसेल आणि जर ज्ञान असेल नुसतं तर ते ज्ञान अहंकार देतं. विठाला विठाला विठाला. अहंकार दोष घालणं अत्यंत गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण अहंकार दोष माणसाच्या 84 लक्ष योनीच्या येर झालेला कारणीभूत असतं. अहंकार हा जो दोष आहे हा दोष कशाला कारणीभूत आहे, लक्ष 84 योनीला. देहाचा अहंकार जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही. म्हणजे आपण 84 लक्ष योनी फिरतो. हा फक्त देह अहंकाराचा प्रभाव आहे. विठाला विठाला विठाला. अहंकार राजा आहे. अहंकार काय, राजा आहे. आणि काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे काय आहेत, त्याचे मुख्य सेनापती. त्याचे सेनापती जितके प्रबल आहेत की एका सेनापतीने जर लाखो करोडो अख्ख्या जगातल्या लोकांवर त्याचा एक सेनापती भारी पडतो. विठाला विठाला विठाला. आणि हा अहंकार लवकर कशामुळे घालायचा आहे, त्याचं कारण अहंकार म्हणजे पुरणपोळीच्या जेवणासारखं आहे. पुरणपोळी करायची म्हटलं की आमटी, भजी, कोरडाई पापडी, भात, वरण, खीर हे सगळं काय त्यामध्ये आलं तर
तसा अहंकार जर आला तर त्याच्या पाठोपाठ काम क्रोध लोभ हे आपोआपच येतात. विठ्ठल 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 जर एखाद्या माणसाला खोकला ताप सर्दी जर झालं तर आपण याला हळूहळू याच्यावर काही विशेष असं लक्ष देत नाही, हळूहळू गेले तरी चालते. हे दोष कसे आहेत? हळूहळू गेले तरी. काही दोष घातक असतात आणि दोष सगळेच घातक असतात, पण काही दोष अति घातक असतात. विठ्ठल 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 सर्दी ताप खोकला जर झाला आपण सामान्य गोळ्यावर काय करतो त्याला धर घेतो. काही माणसाला 15-15 दिवस सर्दी राहते, विशेषतः त्याच्यावर लक्ष दिल्या जात नाही, हळूहळू गेली तरी चालेल असं म्हणून आपण काय करतो त्याला टाळून टाकतो सर्दीला. पण टायफॉइड कावीळ मलेरिया असं जर झालं तर हे मरणाकडे नेणारे रोग हे घातक असतात. तसं हे जे काम क्रोध आहेत ते सर्दी खोकलं पडसं याच्यासारखे दम्माने आपण साधना करून हळूहळू घातले तरी चालेल, पण अहंकार मात्र उठाउठी घालावा लागतो. विठ्ठल विठ्ठल येड झाला की माणूस मरतो डायरेक्ट. त्याच्यावर इलाज आला लय झालं त्याला वर्षभर गोळ्या औषधावर रक्त बदलून तो वर्षभर जास्त शिल्लक जगेल, पण माणूस मरतो का नाही? येडच घालण्याकरता जसा धडपडीनं माणूस प्रयत्न करतो किंवा कॅन्सर झाल्यावर माणूस जसा जगण्याकरता धडपडीनं प्रयत्न करतो तसा अहंकार सुद्धा उठाउठी घालावा लागतो, त्याच्यासाठी धडपडीनं प्रयत्न करावा लागतो. विठ्ठल हे अहंकार आहे आणि त्याच्या खालचे जे त्याचे सेनापती आहेत ते काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ हे जे त्याच्या खालचे आहेत हे कसे आहेत तर हे देवापासून दूर करणारे. हे जर आपल्या ठिकाणी आले तर आपण देवापासून काय होतो दूर होऊन जातो. दूर यांचं मावल्यानं वर्णन काय केलेलं आहे? जे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ जे भजन मार्गीचे मांग मार्गजे हे भजन मार्गीचे मांग एक सांगितलेत. मांग हे आपल्याला त्याच्यापासून लांब नेते, देवाच्या जवळ आपल्याला ते टिकून देत नाही, म्हणून उठाउठी अभिमान आपल्याला घालायचा. विठ्ठल विठ्ठल उठाउठी अभिमान घालायचा हे आम्हाला कळलं, पण हा अभिमान उठाउठी जाईल असा आम्हाला एक उपाय सांगा. अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. उठाउठी अभिमान उठाउठी अभिमान गेला पाहिजे. तर अनेक उपायापैकी आपण वारकरी आहोत, मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असं काहीतरी पाहिजे ते आपल्या जीवनात सारखं त्याचं
आवक जावक पाहिजे असं काहीतरी, म्हणजे सारखं आपण ते करत असो असं काहीतरी साधन सांगा. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, उठा उठे अभिमान जायाईशी स्थळपून येया पंढरीशी घडे. पंढरपूर असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमचा अभिमान उठा उठी निघून जाईल. विठ्ठल 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 अभिमान जाय यायचे स्थळ पण ठीक आहे, पण अभिमानाला उठाउठीच का घालायची? अभिमान जर उठाउठी नाही केला तर काय तोटा आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभिमान जर उठाउठी घातला नाही तर त्याच्या पाठोपाठ ते काम क्रोध येतात. एक एक इतके प्रबल आहेत. नाथ महाराजांनी एक अभंग लिहून ठेवलेला आहे, फक्त त्या कामावर लिहून ठेवलेला आहे. माया भांड सुनोजी अच्छा माया छांड सुनोजी अच्छा भांड बनोजी ब्रह्मदेवने वेद पढ़ाया माया मीठी लगी सरस्वती के पीछे लगा करत उसकी भगी विष्णु के पीछे लगा है माया का धंधा काम करते फिसल पड़ी मीठी लगी वृंदा महादेव तू बड़ा देव सब देवन का बाबा दिल्ली के पीछे पड़ा करते तोबा तोबा हनुमान तो ब्रह्मचारी जपे राम नाम श्री राज्य में बायका गाभण करता है बेफाम. नाथ महाराजांची भाषा आहे. नाथ महाराजांनी सांगितले त्याच्यामधला एक जर सेनापती घेतला त्या अहंकाराचा तर एवढी फटफजिती करतो तर अहंकार कसा असेल? विठ्ठल विठ्ठल सेनापती जर देवादिकांना सोडत नसेल तर तो राजा कसा असेल? त्या राजाची प्रबलता किती असेल? महाराज मोठ्या मोठ्याचे उदाहरण आहे. जे ब्रह्मसुखाचा आनंद घेत होते, जे ब्रह्मत्वाला प्राप्त झालेले होते, त्यांची सुद्धा या अहंकाराने फटफजिती केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नारद महर्षी ज्यांच्या मुखामधून नाम कधी खंडत नाही, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण, अखंड नामस्मरण चालू आहे नारद महर्षीचं. हिरण्यकश्यपू कुणाला देवाचं नाव घेऊन देत नव्हता. त्याच्या वाड्यामध्ये नारद महर्षीचे कीर्तन होत होते. किती पुण्यवान असते नारद महर्षी. त्या नारद महर्षीला अहंकार झाला. ब्रह्मज्ञानी नारद महर्षी त्यांना सुद्धा अहंकार झाला. काय बाबा ती कथा सांगत असेल, नारद महर्षीने तपश्चर्या केली. नारद महर्षीला ते अप्सरा आल्या, अप्सराने खूप त्यांना त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला, पण नारद महर्षी उठले पण त्यांना क्रोध नाही आला. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले, सगळा प्रकार सांगितला. ब्रह्मदेवाने सांगितलं शंकराकडे जाऊ नका, शंकराला सांगितलं, शंकराने सांगितलं विष्णूकडे येऊ नका. विष्णू भगवंताकडे गेल्याच्या नंतर विष्णू भगवंताने आपल्या शंकराचं ठरविलं. विष्णू भगवंताने सांगितलं ठीक आहे म्हणे नारदा या तुम्ही. आता नारद चालले. जाता जाता विष्णूंना माया रचविली आणि माया रचविल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक राजवाडा निर्माण केला, त्या ठिकाणी एक राजा निर्माण केला, त्या ठिकाणी एक लक्ष्मी स्वतः लक्ष्मीला त्या राजाची मुलगी केली, तिचा विवाह ठेवला, स्वयंवर ठेवलं, हात बघायला लावला, हात पायला हातावलेला होतो. जो हिच्या सोबत लग्न करेल तो त्रिभुवनाचा राजा होईल. नारद महर्षीच्या स्वरूपाकडे बघून भुलले आणि देवाकडे गेले. देवाला म्हणजे मी तुमचा नात्याला कोण लागतो? मी तुमचा नात्याला नातू लागतो. ब्रह्मदेव माझा बाप, तुम्ही ब्रह्मदेवाचे बाप, मग नातवाचं लग्न हो असं तुम्हाला वाटत नाही का? बाबा कथा सांगतात की आता ते देवाने सांगितलं वाटतं मग मला लग्न करायचं. देवाने सांगितलं बघतो मी उद्याच्याला. ते म्हणे तुम्ही नका बघू, मी बघितलेली फक्त मला तुमचा हरिरूप द्या. हरिरूपाचे दोन अर्थ, एक होतो माकड आणि एक होतं सुंदर. देवाचं जे रूप आहे, देवाने हरिरूप म्हणून माकडाचं रूप केलं. तिथे गेले, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अपमान झाला, मागे आले. विष्णू भगवंताला राग राग शाप देऊन टाकला. अहंकार झाला, मला क्रोध निर्माण नाही झाला. हा काय झाला? त्यांच्या ठिकाणी अहंकार झाला. अहंकार झाला, भगवंताकडे गेले. येता येता स्त्री भेटली, अहंकार झाला म्हणून काम निर्माण झाला. त्या स्त्रीकडे बघून काम निर्माण झाला की त्याच्या पाठोपाठ लोभही आला. मला त्रिभुवनाचं राज्य पाहिजे. विष्णू भगवंतासारखं मला काय पाहिजे? राज्य पाहिजे. क्रोधही निर्माण झाला, मोहही निर्माण झाला, त्या स्त्रीचा लोभही निर्माण झाला. हे सगळे पुन्हा पाठीमागे येतात, अहंकाराच्या पाठीमागे येतात, नारदासारख्या महात्म्याची फजिती करतात. म्हणून त्याला उठाउठी घालायचंय. विठ्ठल विठ्ठल
त्याच्यात विशेष नाही. शुकाचार्याची फजिती झाली. कोण शुकाचार्य? शुकदेवानी ध्यान या धरुनी यळका नीला करून एका जला धनी चरणी बांधला जन तो केवळ पंचानन. शुकाचार्य सगळे विकार जिंकलेले होते. आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. का? मी जर बाहेर आलो तर देवाची माया माझ्यावर अज्ञानाचा पडदा टाकेल. मला त्या मायेमध्ये जायचं नाही, त्या माई जगामध्ये मला यायचं नाही. व्यास रोज हाका मारले, शुका बाहेर आहे बाबा, मी बाहेर येणार नाही. काय येणार नाही? ही देवाची जी माया आहे ना ती खूप आगाद आहे. ही माया माझ्यावर तिच्या अज्ञानाचा पडदा टाकेल, मी बाहेर येत नाही. शेवट व्यास महर्षी कृष्णाला शरण गेले. कृष्ण परमात्मा आले, सांगितलं शुका बाहेर आहे. शुकाचार्याने सांगितलं, आवाज बदलला ना, कोण तुम्ही? अरे मी पूर्णतः मायापती भगवान कृष्ण परमात्मा आहे. मी तुला सांगतो माझी माया तुला बांधणार नाही, तू बाहेर ये. मला शुकाचार्याने भगवंताचं ऐकलं आणि शुकाचार्य बाहेर आले. जसे बाहेर आले तसे लंगोट सुद्धा घातले, नागवेद भरून पळून गेले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी घ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी घ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी घ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी घ्याले. 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, कापत कापत बाळे झाले. नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. आईचं घेरिया तुझं बंद करायचं दामोली खेळ खेळ, आईचं घेरिया तुझं बंद करायचं दामोली खेळ खेळ, आईचं घेरिया तुझं बंद करायचं दामोली खेळ खेळ, आईचं घेरिया तुझं बंद करायचं दामोली खेळ खेळ. खेळाशी घ्याली, 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आले. ते नागवेचे पळून गेले, नागवेच पळले, लंगोट सुद्धा घातली नाही शुकाचार्याने. शुकाचार्य पुढे पळतायत, व्यास त्यांच्या मागे पळताय. शुका शुका मला विरळ झाला. 12 वर्षांनी एक मुलगा आईच्या उदरातून बाहेर आला, मुलगा झाल्या पळाला. कोणत्या बापाला आवडेल? कोणत्या बापाला आवडेल? शुकाचार्य विवळ झाले, मागे पळायला लागले शुकाचार्याच्या. शुका म्हणा माझी सगळ्या झाडा झोडपाने मोर यावं. का? ब्रह्मभाव जागृत होता. शुकाचार्य जाता जाता एका सरोवरापासून पळाले आणि सरोवरात मध्ये तरुण स्त्रिया स्नान करत होत्या. शुकाचार्य पळाले तेव्हा त्या स्त्रियाला लाज नाही वाटली. त्याच्या पाठोपाठ व्यास महर्षी आले आणि व्यास महर्षी जेव्हा आले तेव्हा त्या स्त्रिया लाजल्या आणि पाण्यामध्ये बसल्या. महाराज व्यासांना रावलं नाही. व्यास म्हणजे माझं तरुण ताठ पोरग इथून पळलं, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली? आणि मी फार पिकून गायला आलोय, मी तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे आणि तुम्ही मी आल्याच्या नंतर लाजताय. त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्यांच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हा भावच नाही, तुमच्या ठिकाणी तो भाव आहे. विठ्ठल विठ्ठल दृश्य होतं. हे दृश्य शुकाचार्य एका झाडाच्या मागून पाहत होते. अहंकार झाला, आपण वडिलांपेक्षा श्रेष्ठ आहे. पुन्हा शुकाचार्य पुढे पळतायत, व्यास महर्षी मागे पळतायत. शुका म्हटलं पहिले झाड झुडप ओ द्यायचे. शुका म्हटलं की सगळं जग ओ द्यायचं, पण अहंकार आला. झाडा झुडपाची बंद झाली. शुकाचार्याला सांगितलं जनक राजाच्या दरबारात. व्यासाला कळलं, शुकाचार्याला अहंकार झाला. जनक राजाच्या दरबारात जाऊन जनकाची भेट घे. विठ्ठल विठ्ठल पिता एवढे बुद्धिमान आहे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन तुया भारत तैने पूर्ण प्रज्वालित ज्ञानमय प्रदीप. एवढी आपल्या पित्याची ख्याती आहे, एवढा आपले पिता एवढे विद्वान आहेत मोठे. असं सांगतात वैज्ञानिक की शुकाच्या त्या व्यास महर्षीची जी बुद्धी 8 GB मेमरी एवढी त्यांच्या बुद्धीमध्ये सामग्री होती असं सांगतात वैज्ञानिक. सांगतात त्यांच्या बुद्धीचा पार आपण काय लावू शकत नाही, पण वैज्ञानिकाने अंदाजे जरी लावला आपल्या मेमरीमध्ये किती बसू शकतं? 2 GB बसेल का आपल्या दिमागामध्ये? शुकाचार्याचे 8 GB चे सांगत आहेत वैज्ञानिक सांगतात. एवढे शुकाचार्य काय होते? विद्वान होते. बापाने आपल्या पुन्हा अधिकारी होते. 18 पुराण लिहिले, वेदाचे 4 भाग केले. आणखी काय शास्त्र उत्तर मीमांसक एक मीमांसक आहे, वेदांती आहेत. त्यांचं काहीतरी ऐकावं म्हणून जनकाकडे शुकाचार्य गेले. जनकाच्या राजवाड्याच्या द्वारामध्ये गेल्याच्या नंतर
जाता जाता नग्न होते. त्यांना वाटलं का एवढ्या मोठ्या गावातून जायचे, काहीतरी लंगोट लावा म्हणून एक असं कापड पडलेलं होतं. चिंदी पडलेली ती उचलली आणि लंगोट लावली. तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं एवढं तेजस्वी मुलगा, त्या सैनिकांनी प्रहरीनं पाहिलं ब्राह्मण पुत्र आहे, तेजस्वी आहे. ते त्याचे काय स्वरूप होतं शुकाचार्याचं. असं सांगतात की शुकाचार्य आणि कृष्ण यांच्यामध्ये फक्त एवढाच फरक होता की शुकाचार्याची उंची कृष्णापेक्षा बोटभर काय होती, कमी होती. नाही तर दिसायला त्यांचं इतकं साम्य होतं त्यांच्यामध्ये दिसायला. विठाला 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 12 वर्षाचं कवळं वय, चेहऱ्यावरती ब्रह्मतेज आहे. ते हात ते पाय पाहिले, ते सैनिक घाबरले. ते म्हणजे त्यांनी प्रणाम केला, त्यांना सांगितलं काय तुम्हाला काय पाहिजे म्हणे ब्राह्मणदेव. सांगितलं मला जाय तुझ्या राजाला सांग म्हणे मी शुक आलोय तुला भेटायला, मला भेटण्याची इच्छा आहे. तो प्रहरी पळत गेला, पळत पळत गेला आणि जनकाकडे गेल्याच्या नंतर जनक राजाला सांगितलं की कुणीतरी एक तेजस्वी बालक आलाय. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे सूर्यासारखं आहे, त्याचं मुखमंडल हे चंद्रासारखं आहे. तेजस्वी बालक आहे. त्यांनी सांगितलं मला तुझ्या राजाची भेट घ्यायची, मी शुक आलोय असं तुझ्या राजाला सांग. जनकाने ऐकलं. जनक राजाला कळलं की अहंकार झाला. जनक राजाने सांगितलं की संगम त्यक्त्वा सुखी भव. काय सांगितलं? संगम त्यक्त्वा सुखी भव. प्रहरी पळत आला, सांगितलं आमच्या राजाने सांगितलं की संगम त्यक्त्वा सुखी भव. शुकाचार्याने इकडं तिकडं पाहिलं, अंगावरती माझ्या काहीच नाही. संगम त्यक्त्वा सुखी भव. पाहिलं ती लंगोट होती, लंगोट काढून फेकली. जाय म्हणे आता तुझ्या राजाला सांग मी शुक आलोय. परत प्रहरी पळत गेला, परत सांगितलं महाराज. त्यांनी परत पाठविलं म्हणे की मला जनकाची भेट घ्यायची आणि मी शुक आलोय म्हणून सांग. परत सांगितलं संगम त्यक्त्वा सुखी भव. परत आले, परत सांगितलं आमच्या राजाने सांगितलं की संगम त्यक्त्वा सुखी भव. शुकाचार्याने सांगितलं होती की लंगोट मी काढून टाकलो, मी लग्न झालो, आता माझ्याकडे काय आहे. मला शुकाचार्य अंतर्मुख झाले आणि अंतर्मुख झाल्याच्या नंतर शुकाचार्याला लक्षात आलं की माझ्या ठिकाणी काय आलं, मी आलं, मी शुक हा अहंकार आला. म्हणून माझा राजा काय म्हटला, संगम त्यक्त्वा सुखी भव. अंतर्मुख झाले, समाधी लागली. जनकाने मस्तकावरती हात ठेवला आणि शुकाचार्याचा अहंकार गेला. म्हणजे शुकाचार्याच्या शुकाचार्याचे जर अहंकारासारख्या विकाराने फजित होत असतील तर तुम्ही आम्ही किती सामान्य म्हणून उठाउठी घालवायचा. विठाला विठाला विठाला. तिसरं जर उदाहरण पाहिलं तर तुम्ही चकित होऊन जाता. तिसरं उदाहरण कोणाचं आहे? शुकाचार्याच्या गुरु राधा महाराणी देव यांच्या वशीभूत होऊन राहतो. अख्ख्या जगाला, भारत देशाला ज्यांच्या नावाचं त्या प्रेमानंद महाराजांनी काय लावले, वेळ लावले. नुसतं राधा 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 राधा. लोक त्यांच्या नामस्मरणाने कुमार्गातून सुमार्गात आले. अशी असणारी राधा राणी, त्यांना सुद्धा अहंकार झाल्यामुळे त्यांची फजिती झाली. विठाला विठाला रासक्रीडा करीत असताना राधा राणीला असा अहंकार झाला की देव माझ्याकडे जास्त येतात. इतर गोपिकांपेक्षा देव काय करतात, माझ्याकडे जास्त येतात. अहंकार झाला, मी देवाला जास्त आवडते. पण थोडा पण अहंकार देवाला काय होतो, सहन होत नाही ना. अहंकार देवाला आपल्यापासून काय करत असतो, दूर करीत असतो. तिळ मात्र जरी होय अहंकार मी ऋतू समान. देवाला अहंकार आवडत नाही आणि अहंकार होता क्षणी देव अदृश्य झाले आणि राधा राणीला विरह भोगावा लागला. विठ्ठल 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 अधिकाराची होती राधा राणी, किती अधिकाराची की भागवतामध्ये शुकाचार्याने भागवत सांगितलं, एकदा सुद्धा राधा म्हटलं नाही. का म्हटलं नाही? राधा म्हटलं की शुकाचार्याला काय लागायची, समाधी लागायची. आणि राधा म्हणून मला जर समाधी लागली तर त्या परीक्षिती राजाला 7 दिवसात मला भागवत सांगून काय करायचंय, मुक्त करायचंय. मला जर समाधी लागली तर परीक्षिती मुक्त होणार कसा. म्हणून भागवतामध्ये राधाचं नाव सुद्धा नाही, इतकी राधा राणी अधिकारी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाने गवळणीत वर्णन केलेलं आहे. जीवे अनुसरली अजूनी कानई, जीवे अनुसरली अजूनी कानई.
अनुसरले अगुणी तुझे अनुसरले वेगी आनावा तोसे प्राणू माझा माझा प्राण आहे कोण भगवान श्रीकृष्ण मला त्याचा विरह झालाय तुम्ही माझा प्राण माझा भगवान श्रीकृष्ण माझ्याकडे घेऊन या कोण म्हणते शुकाचार्याला ज्यांच्या नावाने समाधी लागते ती राधाराणी विठाला 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 बरंच प्रकरण केलेले धनुवाजे गुण गुणा वारावाहे करून धुना चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हूवन माळी वेगी भेटवा का सुमनाची शेज शीतलो निकी पोळी आगी सारखी वेगी विजवा का हा विरह कुणाला झाला शुकाचार्याला ज्यांच्या नावाने समाधी लागाव अशा राधाराणीची जर अहंकाराने फजिती होत असेल देव दुरावत असेल अशा प्रकारचा भयानक हा अहंकार आहे म्हणून मोठा उठी घालवायचा विठाला विठाला उठा उठी अभिमान जाय आयचे स्थळ कोण असं कोणतं स्थळ आहे तुकाराम महाराजांना विचारलं तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ते पंढरी सघरे ते पंढरी सघरे ते पंढरी सघरे ते पंढरी सघरे आमचा अभिमान उठाउठी जाईल साईरोतिया पंढरी सगळे खळा पाझर रोकडे हे या पंढरीची घडे मग या पंढरीची म्हणजे काय या पंढरीची म्हणजे ही पंढरी मग ही पंढरी म्हणजे आणखी दुसरी एखादी पंढरी आहे काय विठ्ठल विठ्ठल आहेत ना वाळूच पंढरपूर आहे संभाजीनगर वाळूच पंढरपूर आहे
कोल्हापूर जिल्ह्यात एक पंढरपूर आहे. आमच्या बीड जिल्ह्यात आल्यानंतर नारायणगडाला धाकली पंढरी म्हणतात. म्हणजे नेमकं कोणत्या पंढरपूरला गेल्याच्या नंतर उठाउठी अभिमान जातो? वाळूत पंढरपूरला गेल्यावर जातो का? हा, ते या पंढरीची घडे म्हणजे कोणत्या? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकामध्ये आहे. मृत्यूलोकामध्ये पुढे जम्बूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बूद्वीपामध्ये आहे ते पंढरपूर गाव. आणि जम्बूद्वीपामध्ये कुठे? तर भारत देशामध्ये हिमाद्री एक वसविले नगर. तुम्ही पंढरपूर, आता एवढा मोठा देश, त्याच्यात एवढे मोठे विश्व आहे, पृथ्वी केवढी आहे, त्या पृथ्वीवरती अनंत देश आहेत. काही देश नकाशातच नाही, ते जंगलामध्ये तिथे कोणी जातच नाही. आणि तरी जी लोक जातील ती आपल्याकडे लोकांना गेलेला उतरूनच देत नाही. त्यामुळे ते देशात पण येत नाही, म्हणजे नकाशात येत नाही देशाच्या. त्यामध्ये किती देश असतील, किती देशामध्ये किती गाव, किती नद्या, किती जिल्हे, किती तालुका. मग वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळं पंढरपूर नावाचं गाव असू शकतं ना. वेगवेगळ्या नदीच्या काठी पंढरपूर गाव एखादं असू शकतं, पण त्याची खून संतांनी सांगून ठेवलेली. भीमातिरी एक वसविले नगर. आम्ही जे पंढरपूर म्हणतोय ते पंढरपूर कुठे आहे? ते भीमा तीरावर आहे. ते कुठं आहे? माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आपलं माहेर कुठं आहे? आपलं पंढरपूर कुठं आहे? ते भिवरेच्या तीरावर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाळूत पंढरपूर अशी नाही घडे, ती या पंढरीची घडे. काय घडे? उठाउठी अभिमान. ते स्थळ कोणतं आहे? पंढरपूर आहे. आणि अनेक एक विषय सांगितला. खळा पाझर रुकडे. खळ म्हणजे दुष्ट. दुष्ट मनुष्याला सुद्धा पाझर फुटतो. पाझर फुटतो म्हणजे काय? त्याच्याही अंतःकरणामधला जो अभिमान आहे तो अभिमान जाण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी गेल्यावर लगेच चालू होते. विठ्ठल विठ्ठल मग या पंढरपूर मध्ये असं काय हो? दुसरे काय ठिकाण नाहीत का? काशी, बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, गया आहे, अलाहाबाद आहे, प्रयागराज आहे. एवढे मोठे ठिकाण आहेतच ना. या ठिकाणी असं काय आहे की खळा पाझर रोख नगद लगेच चालू होतो. अभिमान नष्ट होण्याकरता काय होतो? लगेच चालू होतो. तर मग या ठिकाणी असं काय आहे आणि दुसऱ्या क्षेत्राच्या ठिकाणी ते नाही? विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात नुसतं पंढरपूरचं महात्म्य असं नाही. सगळ्या संतांनी सांगितलं. माझे जीवेची आवडी ज्ञानोबा म्हणतात. पंढरपुराने नगोडी पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणवेधिले पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबाने सांगितलं. पहिले वैष्णव सांगतात. भगवान शंकरानंतर ज्ञानोबारायाचं नाव आधी घेतलं जातं. ते ज्ञानोबाराय सांगतात. माझी जीवेची आवडी चोखोबाराय सांगतात. कटनट यावे शुद्ध होऊन जावे, कटनट यावे शुद्ध होऊन जावे, कटनट यावे शुद्ध होऊन जावे, कटनट यावे शुद्ध होऊन जावे. संस्कृती भावे लोका मेरा, संस्कृती भावे लोका मेरा, संस्कृती भावे लोका मेरा.
वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी. पंढरपूरला जायचं सांगितलंय. त्याच्या ह्याच अभंगाचा शेवटी कटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. संत महात्म्यांनी सगळ्यांनी सांगितलंय पंढरपूरला जा. मग पंढरपूर क्षेत्रामध्ये उठाउठी अभिमान जातो. त्या पंढरपुरात असं काय आहे आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये नाहीये? विठाला विठाला काय आहे माहितीये का? या पंढरी क्षेत्रामध्ये संतांचा सज्जनाचा मेळा आहे. काय आहे? संतांचा सज्जनाचा मेळा आहे. देव आहे याच्यात विशेष नाही, देव आहे याच्यात विशेष नाही. ते देवच कुठे येतोय? संतांच्या मेळामध्ये येतोय. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञान देवा बोला वंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. त्यालाच नाचायला कुठे यावं लागतंय? संतांकडे. ह्या पंढरीमध्ये विशेष हे आहे, या ठिकाणी संतांचा मेळा असतो. विठाला विठाला संतांच्या मेळ्यात उठाउठी अभिमान जाण्याचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे, खूप मोठा संबंध आहे. अंतःकरण हे वातावरणाच्या अनुसार असते. अंतःकरणावर जे परिणाम होतात ते वातावरणाने होतात. हरिपाठात जरी बसलेला असतो, आमचा अनुभव सांगतो स्वतःचा. माझा हरिपाठात बसलेला असताना गंगापूरमध्ये, आता गंगापूर गावातच एक पुढे वाडी आहे ना, लग्नाचे डीजे वाजल्यावर आमचे सुद्धा हरिपाठात असे त्या डीजेवर आवाज. हे काय? वातावरण. अंतःकरणावर काय करीत असतं? वातावरण परिणाम करीत असतं. परिणाम. प्रेमानंद महाराजांचा व्हिडिओ पहा, असं वाटतं लगेच साधू व्हावं, राधा राधा म्हणजे लगेच जंगलात निघून जावं वाटतं ना. बाबाचं कीर्तन आहे का, तात्पुरतं लगेच वैराग्य उत्पन्न होतं. बाबाचे शब्द कानावर पडले की तात्पुरतं लगेच वैराग्य उत्पन्न होतं. का होतं? अंतःकरणावर परिणाम होण्याकरता ध्वनी दृश्य आणि स्पर्श हे तीन सगळ्यात मोठ्या कारणीभूत प्रबल गोष्टी आहेत. विठाला विठाला त्याला करपट वैराग्य म्हणते. ते कवर असतं, कुठपर्यंत असतं? ते तात्पुरतं असतं. ते एकदा मोबाईल बंद झाला त्याला जे करायचं, वातावरण खूप महत्वाचं असतं. ज्या वातावरणामध्ये जाताना तुमचं अंतःकरण तसं होतं. ज्या वातावरणामध्ये जातात. आता हे नवीन पोरं आमच्यासारखे, आम्ही जिम मध्ये गेल्याच्या नंतर गाणे कोणते लावतात? जिम मध्ये गेल्यावर गाणे लावतात, विरहाचे गाणे लावतात, वीर रसाचे गाणे लावतात. धाड धाड धूड धूड गाणे लावले की त्या गाण्यावर असा व्यायाम, असा व्यायाम त्या गाण्यावर निघतो ना. विरहाचे गाणे लावल्यावर तुम्ही व्यायाम काढणार आहे का? नाही काढत. विरहाच्या गाण्यावर नाही. कोणत्या जिम मध्ये जा. मी पण जिमला गेलेलो आहे, थोड्या दिवस गेलो, लई दिवस नाही गेलो. नंतर ते राजू दीक्षित त्यांचे व्हिडिओ पाहिले, त्यांनी सांगितले हो हे चांगलं नसतं. त्यांनी नंतर कॅन्सर होते, पोटाचे आपले देशी व्यायाम चांगले असते, प्राणायाम चांगले असते. आता जिम मध्ये गेलो ना, ते काय लावते, ते असे गाणे लावते डेंजर. मग त्यांनी काय करतं, वीरच तयार होतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या एकदा बॉर्डर युद्ध होतं आणि युद्धामध्ये एक युद्ध आपण हरलो, पण त्या जी टीम होती त्याच्या कॅप्टनने सांगितलं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायची परवानगी द्या. महाराज परवानगी दिली आणि युद्ध जिंकलं. कशाचा परिणाम आहे? ध्वनीचा परिणाम आहे. ध्वनीचा. वातावरण त्या ध्वनीनं कसं निर्माण झालं आणि त्याचा परिणाम अंतःकरणावर होत असतो. विठाला विठाला विठाला. संतांच्या मेळ्यात जावं लागतं. कुठं जावं लागतं? संतांच्या मेळ्यात. म्हणजे संतांचा स्पर्शही आपल्याला होतो. संतांचा स्पर्शही आपल्याला होतो. संत जे बोलतात ते ध्वनीही आपल्या कानावर पडतात आणि संत दृश्य रूपाने आपल्याला दिसतात पण. विठाला विठाला पंढरपुरामध्ये ह्या गोष्टी पंढरपुरामध्ये संतांच्या मेळाव्यामध्ये वाळवंटात ते वातावरण कसं झालेलं असतं? काय झालेलं असतं? वातावरण कसं झालेलं असतं? त्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी फिरत असतात. संतांचा आशीर्वाद
आणि आपलं कुअंतकरण यांच्यामध्ये मोठं युद्ध होतं आणि त्यामध्ये संतांच्या आशीर्वादाचा विजय होतो आणि लगेच आपल्या अंतकरणात अभिमान जाण्याची प्रक्रिया चालू होते. खळा पाझर रोकडे विठाला विठाला संतांच्या आशीर्वादामध्ये खूप मोठी ताकद असते. ध्वनीमध्ये संतांच्या खूप मोठी त्यांनी उच्चारलेल्या वाक्यामध्ये खूप मोठी ताकद असते आणि संतांच्या स्पर्शामध्ये खूप मोठी ताकद असते. आशीर्वादाचा जर विचार केला, दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावर बसन एवढी भूमी सुद्धा मी पांडवाला देणार नाही. किती क्रूर असं दुर्योधन. सुईच्या टोकावर बसन एवढी भूमी मी पांडवाला देणार नाही. युद्ध शांतिदूत म्हणून कृष्ण परमात्मा आलते शांती करा, तुम्ही काय करा, यांना 5 गावं द्या बुवा, जास्त यांना काही युद्धाची स्थिती निर्माण झाली. या बाजूने पांडव, या बाजूने कौरव. पांडवाचं सैन्य 7 अक्षौहिणी, कौरवाचं सैन्य 11 अक्षौहिणी आणि यांच्या सैन्यात 2च महारथी, भीम आणि अर्जुन. आणि इकडे जर पाहिलं तर या एकेकाचे म्हणून व्यापारी, हे विश्वाची होय संहारी, हा कृपाचार्य पुरे एकलाची, हा भीष्म गंगानंदन, जो प्रताप तेजस्वी भानु, रिपु गज पंचानन कर्णवीरू. या बाजूने इथं विकर्णवीरू आला आहे. अश्वत्थामा पहिलं पाहे, याचा अडदरू वाढी कृतांतमुख. अश्वत्थामा, भीष्माचार्य, कृपाचार्य, कर्ण, द्रोणाचार्य असे रथी, दुर्योधन, दुःशासन इतके रथी महारथी. या बाजूनं 2च, भीम आणि अर्जुन. भीम आणि अर्जुन आमने सामने समोरासमोर आले, युद्ध सुरू होणार. पण युधिष्ठिर सज्जन होता. युधिष्ठिर त्याच्या खाली उतरला आणि खाली उतरून युधिष्ठिराने पहिल्यांदा काय केलं, भीष्माच्या पायाला स्पर्श केला आणि भीष्माच्या मुखातून सहज निघलं विजयी भव. काय निघलं, आशीर्वाद देऊन टाकला, विजयी भव. ध्वनी निघला. ध्वनीचं वातावरण, ध्वनीचा प्रभाव सांगतो मी आपल्यावर होणार. विजयी भव. द्रोणाचार्याचे पाय विजयी भव, कृपाचार्याचे पाय विजयी भव, शैल्य मामाचे विजयी भव. सगळ्यांनी विजयी स्त्रीचा आशीर्वाद दिला, सगळ्यांनी दिला. चिड आली दुर्योधनाला, माझ्या पक्षात आहेत आणि पांडवांना तुम्ही विजयी भवाचा आशीर्वाद देता. सांगितलं तू जर धर्माचे पाय धरलेस शिवला तर तोच तुला विजयी भवाचा आशीर्वाद देईल. त्याचा परिणाम असा झाला, त्यांचे पाय पडले आणि इकडून आशीर्वाद दिला. युद्ध कोणी जिंकलं, पांडवांनी जिंकलं. पांडवांनी. हा आशीर्वादाचा प्रताप आहे. विठाला विठाला स्पर्श सुद्धा कसा असतो, अत्यंत प्रभावी असतो. अमृत अशुद्ध झालं आणि अमृत अशुद्ध झालेले असताना ते कुणाकडे शुद्ध होईल म्हणून ते देवाने सांगितलं चोखोबरायाकडे न्या. चोखोबरायाकडे नेलं आणि चोखोबरायाचा स्पर्श केला कुंभाला. अमृत काय झालं, शुद्ध झाले. शुद्ध. इतका प्रताप नुसता स्पर्शाचा आहे. विठाला विठाला विठाला. तत्वमसी त्यांच्या मुखातून निघणारं वाक्य माणसाला परब्रह्मापर्यंत नेतं. आणि दृश्य संत आपल्याला ब्रह्म दाखवतात. ब्रह्म हे संतांच्या ठिकाणी 3 गुण असतात. जे हे गुण त्या संतांच्या ठिकाणी असतात ते संत कुठे आलेले असतात, वाळवंटात आलेले असतात. वाळवंटात त्यांचा मेळावा जमलेला असतो. अशा प्रकारचे जे संत असतात त्या संतांच्या मेळाव्यामध्ये एखादा खळ जरी गेला, एखादा पापी जरी गेला, एवढ्या संतांचे त्या ठिकाणी आशीर्वाद, एवढ्या संतांचे स्पर्श, एवढ्या संतांचे दृश्य ते संत त्याला दिसतात आणि त्या ठिकाणी वातावरण असं निर्माण झालेलं असतं की अनंत जन्माचे संस्कार अंतःकरणावर अशुद्ध संस्कार असतात. ते अशुद्ध संस्कार सुद्धा त्या संतांच्या आशीर्वादाने, स्पर्शाने आणि त्यांच्या दिसण्यानं काय होतात, ते क्षीण होत चालतात. त्याचं क्षालन होतं आणि मनुष्याचा अभिमान जाण्याची क्रिया तात्काळ सुरू होते. म्हणून खळा पाझर त्या ठिकाणी रोकडे विठाला विठाला. आणखीन याचा विशेष पंढरी क्षेत्राचा काय आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
धारा कुठे रोमांच शरीरा हे कशाचे लक्षणे अष्टसात्विक भाव जागृत होण्याचे लक्षणे अंगावर काटा येणे डोळ्यामध्ये अश्रू येणे भाव उत्पन्न होणे काय कधी अश्रू येतात जेव्हा भाव निर्माण होतो जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न होतो तेव्हा डोळ्यामध्ये काय येत असतात अश्रू येत असतात अंगावरती काय येतात काटे येतात बरं भाव अत्यंत महत्वाचा आहे हा भाव उत्पन्न होतो म्हणजे काय होतं भाव एक देवाला पकडण्याचं शस्त्र आहे भावाशिवाय देव भाविविना देव नकळी निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे भाव कळे आकळे एरविना कळे करतळी आवळे कैसा रे देवा कारणे भाव तस्मात द्याविनगे फार सविस्त झाली क्वचित तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हातला म्हणजे भाव अत्यंत महत्वाचा आहे नेत्रे अश्रूची या धारा आणि कोठे रोमांच शरीरा म्हणजे काय होते अंतःकरणामध्ये अभिमान जायला लागतो आणि भाव उत्पन्न व्हायला लागतो विठाला विठाला भाव नसेल तर देव आकड्या जात नाही तुमच्याकडे भाव पाहिजे एक धनगर होता मेंढपाळ होता त्याला साधू मिळाला साधूने सांगितलं तो साधू काय करायचा पायाला साखळी बांधायचा आणि विहिरीत उडी मारायचा काय करायचा पायाला साखळी बांधायचा आणि विहिरीत उडी मारायचा कमून होय देवा आम्हाला वाचवून हाना चौकडी विहीर त्याला काय वाटायचं ही साखळी तुटल आणि देव येईल आता याच्या मेंढपाळाने मेंढ्या पाण्यात पाजाला आणल्याच्या नंतर पाहिलं त्याने सांगितलं साधू मला तुम्ही काय करता म्हणे हे देवाला प्रसन्न करण्याचं साधन ना मी देव भेटतो काय म्हणे हो या शिकडी आणि साखळी जेव्हा तुटल मला देव भेटणारे म्हणे त्याला वाटलं असं मी मारल्यावर तुलाही भेटल आता याच्याकडे साखळी होती ना आणि हे मेंढपाळ होता त्याने अंडी जमा करून ते गाठी मारल्या येईला बाहेरून बांधलं पायाला बांधून हल्ली दोरी भाव त्याचा देव येईन देव आला आणि त्याला धरलं साधू महाराजांचे पाय धरले का साधूच्या ठिकाणी भाव नसताना त्याच्या ठिकाणी भाव होता विठाला 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 भक्त होता देवाचा एकादशी करीत नव्हता त्याला खूप भूक लागायची प्रसिद्ध दृष्टांत आहे एकादशी करीत नव्हता त्याला खूप भूक लागायची आणि भूक लागायची तो काय त्याने एका गुरुच्या आश्रमामध्ये गेला गुरु खूप विद्वान होते पण त्याच्या ठिकाणी भाव नव्हता हा खूप विद्वान नव्हता भोळा होता पण त्याच्या ठिकाणी भाव होता त्याने सांगितलं गुरुजी मी एकादश करणार नाही गुरुजी सांगितलं तुला एकादश करावं लागेल हा आश्रम आहे गुरुजीने सांगितलं मी तुला पीठ वगैरे सगळं देतो तू नदीच्या तीरावर जाय आणि तुझं जेवण बनव आणि देवाला नैवेद्य दाखव आणि तू तुझं खाय सामग्री घेतली नदीच्या कडेला गेला नदीच्या कडेला जाऊन त्याने काय केलं त्याच्या ध्यानात आलं गुरुजीने काय सांगितलं होतं देवाला भोग लागल्याशिवाय खाऊ नाही त्यांनी देवाला लगेच आवाज दिला राजा राम आई प्रभू राम आई निर्भोजन का भोग लगाई आले देव प्रभू रामचंद्र आले पहिल्यांदा देव येईनाच त्याने सांगितलं तुला वाटत असेल काय की मंदिरामध्ये आपल्याला खूप खायला मिळून भारी भारी त्या भ्रमात राहू नको म्हणतात मंदिरातून तर मीच आलोय ना आश्रमातून बोलत रोगे त्याचे दोघे भोजन रुखे सुखे एकादशी आज मंदिर बैठ रोगे भुके राजा राम आला देव स्वीकार केलं त्याचं स्वीकार केलं ना त्याचं देव एक 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 प्रत्येक एकादशीला वाढत चालला हे उपाशी मारा लागला ह्यो एका देवाचा आलं की सीता घेऊन आला दुसऱ्यांदा दोन देवाचा आणला लक्ष्मण आणला तिसऱ्यांदा भरत आणला शत्रुघ्न आणला आणि हनुमान आणला देवा तुला लाच सोडले म्हणे तुला माणसं कमी पडले तू वाणहेर घेऊन आला तापलं ना ते त्याला खायलाच मिळाला त्याने स्वयंपाकच केला नाही एकदा म्हणे तू बनव खाय मला मिळतच नाही मी घेऊ कशाला म्हणे ते करू कशाला मी कशाला ताणू म्हणे शेवट लक्ष्मीला दया आली सीतामायाने केली सीतामाया स्वयंपाकाला बसली हे सगळे साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी भंडारी बनाला म्हणजे सीतामाया आलेली तिने डोक्याला हात लावला अर्धी तरी मिळवली असती म्हणला आपण केल्यावर ती सुद्धा केली म्हणला आता शेवट त्याचे गुरुजी आले एवढं सामान नेतो तरी कुठं येऊ 7-8 माणसाचं एकदा येऊन पाहिले त्याला देव दिसतोय तो देवाला बोलतोय गुरुजीला दिसाना का दिसाना गुरुजीच्या ठिकाणी भाव नव्हता शेवट त्यांनी सांगितलं भगवंता माझी लाज राखव माझ्या गुरुजी बोलला तू त्यांच्यामुळे मी तुझ्या भजनाला लागलो तू त्यांना दर्शन देत नाही शेवट देवाने त्याला दर्शन दिलं आणि गुरुने त्याचे पाय धरले का त्याच्या ठिकाणी भाव होता विठाला विठाला हे भावाचं लक्षण नेत्री अश्रूची आधारा कोटी रोमांच शिलाष्ट भाव जागृत होतात तेव्हा हे
होतं, पण हे कुठं होतं? त्या पंढरीशी गडे खळा पाजर रोकडे. आणखी काय विशेष आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात? तुका म्हणे काला, 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 या ठिकाणी काला होतो. कुठं पाहिला का तुम्ही काला होताना? नाही पाहिला. काला फक्त वाळवंटात होतो. काल्याचं हे वरून आपल्याला दाखविते त्याचं प्रतीक म्हणून की मुरमुरे किंवा लाह्या आणि दही मिक्स करतात, त्याचा काला करतात. वास्तविक त्याचा जर असा सूक्ष्म विचार केला तर जीव आणि शिव यांच्या एकरूपतेला काय म्हणतात? काला म्हणतात. तो कुठे होतो? तर ते या पंढरीशी घडी पाजर रोकडे. कीर्तन आपण थांबू, कारण बाबा नियमाशी खूप आपले पक्के. एकदा 5 मिनिटं दिसता पंचपदी चालू करा लक्ष दादा म्हणतोय बाबा तुला लवकरही नाही घे, शिकलच नाही 5 मिनिटं आहे त्यापेक्षा आपलं लवकर सोडलेलं बरे. बाबा कडे आपले कडे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.